मिनिंग ऑफ गुडविल आपण बघतोय. सगळ्यात अगोदर गुडविल म्हणजे काय? तुम्ही आपल्याला माहिती आहे, गुडविल इज अ इंटँजिबल असेट विच इज शो इन अ बॅलन्स शीट ऑफ ॲसेट साइड. मग आता गुडविलच्या बाबतीत बघा, आता गुडविल इज द बेनिफिट ऑफ, बघा आपण गुडविल बघतोय. गुडविल इज द बेनिफिट, नेम, फेम, रेप्युटेशन, इमेज ऑफ अ बिझनेस. पहा, गुडविल म्हणजे काय? एक प्रकारे बिझनेसचं नाव आहे, बिझनेसचा तो बेनिफिट आहे, बिझनेसचा फेम, रेप्युटेशन आहे, बिझनेसचा इमेज आहे, त्याला आपण गुडविल म्हणतो. गुडविल म्हणजे असे कुठले थिंग्स नाही जे आपण प्रत्यक्षात बघू शकतो. इट्स अ इनटँजिबल ॲसेट, जे आपण बघू शकत नाही, टच करू शकत नाही, पण त्याच्यामुळे बिझनेसला बेनिफिट झाला होतो. बिझनेसचं एक नाव झालेलं असतं, त्या नावाला किंवा रेप्युटेशनला, त्या इमेजला आपण बिझनेसचं गुडविल म्हणतो. आलं लक्षात? मग गुडविलच्या बाबतीत बघा, तर इन शॉर्ट, मॉनिटरी व्हॅल्यूज ऑफ द रेप्युटेशन ऑफ बिझनेस इज कन्सर्न अर्न ओव्हर द इयर इज टर्म ॲज अ गुडविल. बघा, मग बिझनेसचं जे रेप्युटेशन असेल, बिझनेसचं जे नाव आहे, त्याचं मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे पैशाच्या स्वरूपातली किंमत म्हणजे गुडविल आहे. बघा, बिझनेसचा व्यवसायामध्ये जे काही रेप्युटेशन असेल, नाव असेल, त्याचं मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे काय? गुडविल आहे. आतापर्यंत बिझनेस जो चालवला, बिझनेस झाला, तर बिझनेसमुळे व्यवसायाचं काहीतरी नाव झालं असेल आणि त्याची ती मॉनिटरी व्हॅल्युएशन आहे किंवा पैशाच्या स्वरूपात जे आपण कॅल्क्युलेशन करतो त्याच्या व्हॅल्यूचं, रेप्युटेशनचं, त्याला आपण म्हणतो गुडविल. मग इट इज अ इनटँजिबल ॲसेट ऑफ बिझनेस शो इज ॲसेट साइड इन बॅलन्स शीट. त्यानंतर इट इज अ हेल्प द बिझनेस टू अर्न मोर प्रॉफिट. बघा, गुडविल मुळे काय होतं का बिझनेसला प्रॉफिट कमवण्यासाठी फायदा होतो. बघा, इट इज द हेल्प द बिझनेस टू अर्न मोर प्रॉफिट. प्रॉफिट कमवण्यासाठी आपल्याला बिझनेसला काय होतं, त्याचा फायदा होतो. मला कुणाचे तरी रिक्वेस्ट येऊ राहिल्यात रे. जर आपल्या क्लास पैकी कोणी मुली असतील त्यांना सांगा, नाव टाकल्याशिवाय मी ऍड करणार नाही. त्यांचे ते मोबाईलचे नावं दिसतात, त्याच्यामुळे मी ऍड करणार नाही. कुणी असेल तर सांगा त्यांना. नाव ज्यांचे दिसतात मला रिक्वेस्टला, मी त्यांनाच फक्त ऍड करतोय. बघा, इट इज हेल्प द बिझनेस टू अर्न मोर प्रॉफिट. बघा, गुडविल मुळे बिझनेस मध्ये काय होतं, आपल्याला प्रॉफिट अर्न होतो. सेकंड थिंग बघा, इट इज शो दॅट होनेस्टी ऑफ बिझनेस, इथिक्स अँड हार्डवर्क डन बाय द ऑल पार्टनर इन द पास्ट इयर. बघा, गुडविल म्हणजे एक प्रकारे काय, होनेस्टली, प्रामाणिकपणे, इथिक म्हणजे व्यावहारिकपणे, आणि हार्डवर्क आणि प्रामाणिकपणे कष्ट करून जे काही ऑल पार्टनर, सगळ्या पार्टनरनी पास्ट, मागच्या काही फ्यू इयर मध्ये, काही मागच्या वर्षामध्ये जे काही पार्टनर लोकांनी सगळ्यांनी जी मेहनत घेतली असेल, जे प्रामाणिकपणे काम केलं असेल, त्याचं हे एक प्रकारे काय आपल्याला फळ आहे, त्याला आपण गुडविल म्हणतो. आलं लक्षात? गुडविल विल द कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ पास्ट पार्ट परफॉर्मन्स. बघा, गुडविल हे कशावर कॅल्क्युलेट केलं जातं, तर तुम्ही आतापर्यंत मागं काय केलं त्याच्यावर तुमचं गुडविल कॅल्क्युलेट केलं जातं. थोडक्यात काय, आतापर्यंत मागचे 4-5 वर्षापूर्वी तुम्ही किती प्रॉफिट कमवला, किती लॉस झाला, त्याच्यावर तुमचं गुडविल डिपेंड असतं. म्हणजे गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण भविष्याचा विचार करत नाही किंवा सध्याचा विचार करत नाही, तर गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण मागचे पास्ट इयर मध्ये आपल्या बिझनेसने काय केलं, बिझनेसने प्रॉफिट कसा होता, बिझनेसचे लॉस किती झाले, बिझनेस काय कसं त्यांनी प्रॉफिट इन्क्रीज केला, याच्याविषयी आपण काय करतो असतो, विचार करतो, आणि पास्ट परफॉर्मन्स होऊन काय करतो आपण, गुडविल कॅल्क्युलेट करतो. मग गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ पास्ट परफॉर्मन्स. त्याच्यानंतर इट इज कॅल्क्युलेटेड ऑन अ प्रिव्हियस इयर प्रॉफिट अँड लॉस फॉर द लास्ट 3 and 4 year. 3-4 फक्त मी दिलेत, कधी कधी 4-4, 5-5 वर्ष पण घ्यायला लावतात. म्हणजे मागच्या प्रिव्हियस इयरच्या प्रॉफिट अँड लॉस वर आपल्या गुडविल कॅल्क्युलेट करायचं, एवढं लक्षात ठेवा. 3-4 इयर फिक्स नसतं, कधी 3 देतात, कधी 4, कधी 5 पण देऊ शकतात. ठीक आहे, तर एवढी कन्सेप्ट आहे गुडविल. मग गुडविल म्हणजे काय तर लक्षात घ्या, गुडविल इज अ बेनिफिट, नेम, फेम, रेप्युटेशन ऑफ बिझनेस. इट्स अ मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ द रेप्युटेशन ऑफ बिझनेस. इट्स intangible assets showing asset side of balance sheet. It is a help to business earn profit. It is the show that honesty, business ethics, and hard work done by the all partner in past year. Goodwill will is a calculated on the basis of the past performance. It is a calculated on previous year profit and last losses for last 3 and 4 year. मग गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी मागचे 3-4 वर्षाचा आपल्याला उपयोग होतो. मग आता पुढची कन्सेप्ट बघा, मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. मग गुडविलचं व्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याला 2 मेथड सांगितलं बघा. मग देअर हॅज व्हेरियस मेथड इन व्हॅल्युएशन ऑफ गुडविल बट द 2 मेथड इज फॉलो इन 12th स्टँडर्ड. बघा, आपल्याला अशा अनेक मेथड आहेत. तुम्ही एफ ला आता नवीन सिलेबस आलाय, गुडविल कॅल्क्युलेट करण्याच्या जे काही मेथड आहे त्या आपल्याला एफ ला दिलेल्या आहेत पूर्ण. आलं लक्षात? मग त्या ठिकाणी जर बघितलं
तर आपल्याला आता पेपरला फक्त दोनच मेथड आहे व्हॅल्युएशनच्या. गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा गुडविलचं व्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याकडं सध्या दोनच मेथड आपण बघणार आहे. बाकीच्या मेथड FI ला वगैरे पुढे आहेत. ठीक आहे. तर त्या दोन मेथड कोणत्या आहेत बघा. पहिला आहे मेथड ऑफ व्हॅल्यू ऑफ गुडविल. बघा मग आता दोन मेथड आहेत. पहिली मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती आहे. त्यातली पहिली मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि दुसरी मेथड आहे सुपर प्रॉफिट मेथड. बघा गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला 12वीला दोन मेथड आहेत, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड. त्यापैकी सुपर प्रॉफिट मेथडने अजूनपर्यंत गणित विचारलेलं नाही कधी. जे काही गणित आलेत, जे काही कॅल्क्युलेशन केले ते सगळे ॲव्हरेज प्रॉफिटवर केले. सुपर प्रॉफिटचं शक्यतो अजूनपर्यंत गणित आलेलं नाहीये. मग आपल्याला फोकस कोणती मेथड करायची? ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. आले लक्षात? मग सध्या लक्षात ठेवा गुडविल कॅल्क्युलेशनच्या दोन मेथड आहे, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड. मग आता त्या मेथड विषयी आपल्याला जाणून घ्यायचे बघा. एक 2 मिनिटं. त्या मेथड विषयी आपल्याला सगळं जाणून घ्यायचं आहे. आता आपल्याला दोन मेथड शिकायचे आहेत, एक सुपर प्रॉफिट मेथड आणि दुसरी ॲव्हरेज ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. तर ॲव्हरेज प्रॉफिट मेथडवर फोकस करा, ती इम्पॉर्टंट आहे. आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथड बघतोय. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे अंडर दिस मेथड गुडविल कॅल्क्युलेटेड ऑन द ॲव्हरेज बेसिस पास्ट नंबर ऑफ द इयर ऑफ प्रॉफिट. मागचे जुने प्रॉफिट विचारात घेऊन आपण इथं ऍडजस्ट गुडविल कॅल्क्युलेट करतो. इट इज अज्युम दॅट द फर्म विल मेंटेन द ॲव्हरेज प्रॉफिट फॉर द नेक्स्ट सर्टन इयर ऑल्सो. अशाच पद्धतीने प्रॉफिट हा पुढेही मेंटेन केला जाईल हे गृहीत धरलं जातं. त्याच्यानंतर द गुडविल कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ द सर्टन नंबर ऑफ इयर परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. मग गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? नंबर ऑफ इयर परचेस जे आहे ते नंबर ऑफ इयर परचेस म्हणजेच 2-3 वर्ष तुमचा बिझनेस असाच चालू राहील त्याला म्हणायचं नंबर ऑफ इयर परचेस आणि ॲव्हरेज प्रॉफिट या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून आपण गुडविल काढत असतो. पुढे फॉर्म्युले तुमच्या लक्षात येतील. मग आता सुपर प्रॉफिट मेथड दुसरी जी मेथड आहे दुसरी मेथडने कसं गुडविल कॅल्क्युलेट करायचं बघा. सुपर प्रॉफिट मेथड मध्ये सुपर प्रॉफिट इज अ प्रॉफिट विच इज अर्न ओव्हर द अबाव द नॉर्मल प्रॉफिट. बघा नॉर्मल प्रॉफिट पेक्षा ज्यावेळेस जास्त प्रॉफिट होतो त्याला म्हणतो आपण सुपर प्रॉफिट. समजा मला बिझनेस करताना जर 100 रुपये फायदा होणार असेल, बिझनेस मध्ये मला प्रॉफिट किती होणार आहे 100, पण अचानक भाव वाढतात कमी होतात. जसं कांद्याच्या बाबतीत विचारत घ्या, एखाद्या शेतकऱ्याने कांद्याची लागवड केल्यावर त्याला वाटत असेल की 10 रुपये किलोने कांदे जायला पाहिजे तरी त्याला परवडतो. पण आज कांद्याचा भाव वाढलेत, आज 30-35 रुपये कांद्याचा भाव झालाय. मग 10 रुपयाची ज्याची अपेक्षा होती त्याने जर 35-40 रुपयांनी जर कांदा विकला तर त्याला तो मिळालेला वरचा प्रॉफिट असेल त्याला म्हणायचं सुपर प्रॉफिट. म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी तो 100 रुपये कमावला होता आणि 100 ऐवजी भाव वाढल्यामुळे त्याला आणखी 500 रुपये मिळाले, 400 रुपये फायदा झाला. तर अशा वेळेस त्याला आपण काय म्हणणार? सुपर प्रॉफिट. म्हणजे सुपर प्रॉफिट हा केव्हाही भेटत नाही, अचानकपणे तो मिळालेला असतो. मग सुपर प्रॉफिट म्हणजे काय बघा. द सुपर प्रॉफिट इज द प्रॉफिट विच इज अर्न ओव्हर अँड अबाव द नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट पेक्षा जो जास्त प्रॉफिट मिळतो त्याला म्हणायचं सुपर प्रॉफिट. द फर्म अर्न एक्स्ट्रा प्रॉफिट दॅन नॉर्मल प्रॉफिट दिस बिकॉज ऑफ रेप्युटेशन ऑफ द फर्म. आता हे सगळं कशामुळे कमवलं जातं? तर बिझनेस जो असतो, बिझनेस नॉर्मल प्रॉफिट पेक्षा जास्त प्रॉफिट का कमवतो? कारण बिझनेसचं रेप्युटेशन झालेलं असतं, नावलौकिक झालेलं असतं. उद्या समजा मी सांगतो बिस्किट आहे, बिस्किटमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत, जसं पार्ले कंपनी आहे किंवा बाकीच कंपनी. मग पार्ले कंपनीचा जर उद्या एखादा नवीन प्रोडक्ट त्यांनी विकायला काढला तरी लोक डोळे झाकून घेतात. का? ब्रँड आहे, लोकांच्या डोक्यात बसला पार्ले ही चांगली कंपनी. म्हणजे ऑटोमॅटिक तिचं दुसरंही प्रोडक्ट विकायला काढताना त्यांना अपेक्षा असेल आपल्याला फक्त याच्यात 1 लाख रुपये भेटायला पाहिजे प्रॉफिट. आणि नावामुळे काय होतं की लोक त्याची जास्त भरभरून मागणी करतात, डिमांड करतात आणि यांना प्रॉफिट जास्त होतो. 1.5 लाख रुपये प्रॉफिट झाला. तर वरच्या 50,000 हे कशामुळे झालं? तर रेप्युटेशन, बिझनेसचं रेप्युटेशन चांगलं असल्यामुळं लोकांनी त्याची काय केली? मागणी केली, डिमांड केली. म्हणून त्याला आपण म्हणतो बघा, द फर्म अर्न एक्स्ट्रा प्रॉफिट दॅन नॉर्मल प्रॉफिट दिस बिकॉज ऑफ द रेप्युटेशन ऑफ द फर्म. फर्मच्या रेप्युटेशन मुळे सुद्धा काय होतं? तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळतो. याला आपण म्हणतो super profit. The normal rate of return is considered to calculate the profit normally expected on the capital employed. आता एक कॅपिटल एम्प्लॉयड काय नीट लक्षात घ्या.
आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न NRR येणार आहे. NRR म्हणजेच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. बघा आता कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे काय, बिझनेस चालू करण्यासाठी किंवा बिझनेस रन करण्यासाठी आपण जे काही कॅपिटल गुंतवलेलं असतं भांडवल, त्याला आपण म्हणतो कॅपिटल एम्प्लॉयड. कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे कॅपिटल. आणि NRR म्हणजे काय बघा, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय, जर आपण एका ठिकाणी पैसे गुंतवले तर आपल्याला अपेक्षा असते की 10% पैसे आम्हाला वापस मिळावे, 10% तरी फायदा आला पाहिजे, 20% फायदा झाला पाहिजे. मग ही जे एक्सपेक्टेशन असतं ते एक्सपेक्टेशनला आपण म्हणतो NRR, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. म्हणजे थोडक्यात आम्ही पैसे गुंतवल्यानंतर आम्हाला त्याच्यातून किती रुपये प्रॉफिट व्हायला पाहिजे याची जी अपेक्षा असते त्याला माहिती असतं नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. मग तो 10% असू शकतो, 20% असू शकतो. मग तेवढं आपण पैसे गुंतवल्यानंतर तेवढे पैसे आपल्याला बिझनेस मधून परत मिळाले पाहिजे. मग आपल्याला सुपर प्रॉफिट काढताना नॉर्मल रेट ऑफ रिटर्न ही एक कन्सेप्ट येणार आहे आणि कॅपिटल एम्प्लॉयड ही एक कन्सेप्ट येणार लक्षात. त्याच्यानंतर द फर्म अर्न एक्सेस दॅन द नॉर्मल प्रॉफिट इज अ सुपर प्रॉफिट. ज्यावेळेस नॉर्मल प्रॉफिट पेक्षा जास्त पैसे घेतले जातात त्याला आपण म्हणतो सुपर प्रॉफिट. त्याला काय म्हणतो आपण, सुपर प्रॉफिट. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा सुपर प्रॉफिट मेथड मध्ये आपल्याला नॉर्मली जे आपण नॉर्मल प्रॉफिट पेक्षा जास्त इन्कम कमवतो त्याला म्हणतो आपण सुपर प्रॉफिट. सेकंड थिंग, नॉर्मल प्रॉफिट पेक्षा जे काही जास्त पैसे मिळतात त्याला आपल्या फर्मच्या रेप्युटेशन मुळे आपल्याला ते पैसे मिळतात. त्याच्यामध्ये आपण जे कॅपिटल एम्प्लॉयड इन्व्हेस्ट केलेलं असतं बिझनेसमध्ये त्याचं एक एक्सपेक्टेशन असतं, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजे 10% 20% आपल्याला नॉर्मली पैसे मिळावे हे एक्सपेक्टेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. आणि मग फर्म काय करतं, नॉर्मल प्रॉफिट आणि नॉर्मल प्रॉफिट आणि एव्हरेज प्रॉफिट यांचं सबट्रॅक्शन करून मग नंतर सुपर प्रॉफिट येतं. आणि सुपर प्रॉफिट आला की मग त्याच्यावर आपण गुडविल काढतो. याच्या स्टेप आहेत, त्या स्टेप मी तुम्हाला पुढे सांगणार बघा. आता सध्या लक्षात ठेवा, एव्हरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं एव्हरेज काढलं जातं 4-5 वर्षाचं आणि मग गुडविल काढलं जातं. आणि इथं सुपर प्रॉफिट मध्ये आपल्याला एव्हरेजही काढावं लागतं, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न काढावं लागतं, त्याच्यानंतर सुपर प्रॉफिट काढावं लागतं, मग गुडविल निघतं. त्याच्या स्टेप आहेत, त्या स्टेप मी आता सांगतो बघा. बघा इथं जर बघितलं तर गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये टोटल 2 स्टेप आहेत. पहिला ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला करावं लागतं, दुसरं करावं लागतं कॅल्क्युलेट ऑफ गुडविल. ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये गुडविल काढण्यासाठी किती स्टेप आहेत, 2. कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट आणि कॅल्क्युलेट ऑफ गुडविल. तसं सुपर प्रॉफिट मध्ये आपल्याला 5 स्टेप आहेत. किती स्टेप आहे, 5. पहिलं आहे कॅल्क्युलेट ऍव्हरेज प्रॉफिट, दुसरं आहे कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट, तिसरं काढावं लागतं कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट आणि चौथं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. 4 स्टेप येतात, तिथं 5 चुकून झाले. बघा टोटल सुपर प्रॉफिट मध्ये आपल्याला किती कॅल्क्युलेशन, किती स्टेप आहेत, 4. आणि ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये 2 स्टेप आहे. मग आपल्याला पेपरला शक्यतो हे ऍव्हरेज प्रॉफिटचं गणित जास्त आहे, सुपर प्रॉफिटचा अजूनपर्यंत विचारलेलं नाही. मग आता दोन्ही पद्धतीने कसं गुडविल कॅल्क्युलेट करायचं हे आपण शिकणार आहे. त्याच्यामध्ये ऍव्हरेज प्रॉफिटवर आपण जास्त फोकस करणार. मग ऍव्हरेज प्रॉफिटने ज्यावेळेस गुडविल काढायचं त्यावेळेस आपल्याला ह्या 2 स्टेप फॉलो करावं लागतात. एक तर ऍव्हरेज प्रॉफिट पहिला काढावा लागतो, नंतर गुडविल. आणि सुपर प्रॉफिट काढायचं असेल तर आपल्याला या 4 स्टेप आपल्याला फॉलो करायच्यात. त्यापैकी आता आज आपण बघणार बघा ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट मेथडने जर आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं असेल, ऍव्हरेज प्रॉफिट मेथडने जर गुडविल कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला बघा, फॉर एक्झाम्पल घेतलंय, गुडविल इज टू बी कॅल्क्युलेटेड ऍज 2 year purchase फॉर द ऍव्हरेज प्रॉफिट आर लास्ट 4 year ऍज फॉलोज. बा गुडविल इज टू बी कॅल्क्युलेटेड 2 year purchase. 2 year purchase म्हणजे काय, 2 वर्ष आमचा प्रॉफिट असाच राहील असा त्याचा अर्थ असतो. 2 year purchase अर्थ काय घ्यायचा, 2 वर्ष प्रॉफिट आपला असाच राहील. ऑफ द ऍव्हरेज प्रॉफिट लास्ट 4 year, मागच्या 4 वर्षामध्ये. बघा मागच्या 4 वर्षाचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस या ठिकाणी दिलाय आणि त्यांनी सांगितलं का हा जो प्रॉफिट लॉस आहे याचा जो काही ऍव्हरेज निघाल तो 2 वर्ष आमचा कंटिन्यू असाच राहू शकतो फ्युचर मध्ये. त्याला माहिती नंबर ऑफ इयर परचेस. मग आता इथं 2 गोष्टी क्लिअर करतो मी. सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी हे जे 2 year नंबर ऑफ इयर परचेस दिसतंय हे झालं तुमचा नंबर ऑफ इयर परचेस. आणि हे 4 वर्षाचं तुम्हाला ऍव्हरेज प्रॉफिट करायचं आहे. हे जे 2 दिसत आहेत का, ह्या 2 ला म्हणायचं नंबर ऑफ इयर परचेस. 2 ला काय म्हणतात तुम्ही, नंबर ऑफ इयर परचेस. मग एवढं लक्षात ठेवा, 2 म्हणजे नंबर ऑफ इयर परचेस. ठीक आहे. मग आता goodwill is to be calculated as 2 year purchase of the average profit.
बघा 4 इयर ऍज फॉलोज. मग आता इयर दिलाय आपल्याला. इयर किती दिलं रे? 2016, 17, 18, 19 आणि त्याचं प्रॉफिट दिलाय. 2016ला आपल्याला 1,20,000 प्रॉफिट आहे. 2017ला 80,000 प्रॉफिट आहे. 2018ला 20,000 आहे. 2019ला 60,000 प्रॉफिट आहे. मग आता सुरुवात करताना बघा, सगळ्यात अगोदर घ्या कॅल्क्युलेशन ऑफ एक मिनिटात एरोचं ऑप्शन पाहतो मी. माहिती कधी आता आपल्याला आन्सर काढायचा आहे. आन्सर काढताना कॅल्क्युलेशन ऑफ द ऍव्हरेज प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये आपल्याला हे दिलेले जे काही 4 वर्ष आहे त्याचा आपल्याला ऍव्हरेज काढावा लागतो. मी 2 स्टेप तुम्हाला सांगितल्या होत्या. या ठिकाणी आपल्या किती स्टेप आहे त्याच्यामध्ये 2 स्टेप. पहिला कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट आणि नंतर कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. ऍव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी बघा, सगळ्यात अगोदर हे दिलेले जे प्रॉफिट आहे ते सगळ्यांची प्रॉफिटची बेरीज करायची आणि जो लॉस असेल तो त्याच्यामधून मायनस करायचा. मग या ठिकाणी मी मान्य केली. बघा सगळे प्रॉफिट कोणते आहेत? 1,20,000 प्लस 80,000 प्लस 60,000. जेवढे 3 प्रॉफिट होते 1, 2, 3 तिघांची मी बेरीज दाखवली आणि हा जो लॉस होता 2018 सालचा तो लॉस या ठिकाणी मायनस करायचा. आणि हे नंबर ऑफ इयर कोणते? ते किती वर्ष आहेत? टोटल 4 म्हणून भागिले 4 घेतलं. आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे. ऍव्हरेज काढण्यासाठी काय केलं आपण? जेवढे प्रॉफिट होते त्या प्रॉफिटची बेरीज केली. एक लॉस होता तो लॉस मायनस करायचा. जेवढे वर्ष असतील तेवढ्याने भागायचं. मग इथं 4 ने भागलं. मग आता या ठिकाणी बघा टोटल आली आपली 2,60,000 प्रॉफिटची. त्यातून लॉस होता 20,000 तो मायनस केला. 2,60,000 मधून 20 गेले 2,40,000. मग 4 ने 2,40,000 ला भागा. 4 7 किती? 24. म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट आला आपला 60,000. ऍव्हरेज प्रॉफिट किती आला? 60,000. ऍव्हरेज प्रॉफिट आल्यानंतर आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं गुडविल. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? गुडविल. मग गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी सूत्र आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल बरोबर ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. हे सगळे सूत्र पाठ करून ठेवा कारण तुम्हाला फिल इन द ब्लँक्स वगैरे विचारतात ते. ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. बघा गुडविल काढण्याचं सूत्र आहे ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. मग ऍव्हरेज प्रॉफिट तुम्ही इथं काढल्यावरती बघा 60,000 आणि नंबर ऑफ इयर परचेस म्हणजे हे जे 2 आहे 2 इयर. कधी टू टू म्हणजे शब्दात देतात ट्वाईस ट्राईस असे पण शब्द येतात. मग त्यासाठी नंबर ऑफ इयर परचेस म्हणजे ते लक्षात ठेवा. ट्राईस ट्वाईस 2 इयर 3 इयर असं ते देतात. त्याला म्हणायचं नंबर ऑफ इयर परचेस. या ठिकाणी ऍव्हरेज प्रॉफिट घेतला 60,000 गुणिले नंबर ऑफ इयर परचेस घेतले 2. त्यांचा गुणाकार आला 1,20,000. मग फर्मचं गुडविल झालं 1,20,000. फर्मचं गुडविल किती झालं? 1,20,000. मग हे 1,20,000 रुपये आपण ऍसेटला दाखवतो गुडविल म्हणून. या ठिकाणी बघा गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ह्या 2 मेथड ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये वापरायच्या. ते एक्झाम्पल नुसार ऍव्हरेज प्रॉफिट कसा काढला तो? तर जेवढे प्रॉफिट असतील सगळ्यांची बेरीज करायची. त्यातून लॉस मायनस करायचा भागिले जेवढे वर्ष असेल तेवढे घ्यायचे. म्हणजे 4 वर्ष असेल तर इथं भागिले 4. 5 असेल तर 5 येणार. मग या ठिकाणी प्रॉफिटची आपण टोटल केली त्यातून लॉस मायनस केला भागिले 4. दोघांचं सबट्रॅक्शन आलं 2,40,000. 4 ने त्याला भागल्यानंतर इथं भाग करायला 60,000. नंबर ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस 60,000 गुणिले 2 किती आला? 1,20,000. 1,20,000 रुपये या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल आला. ठीक आहे. लिहून घ्या नाही तर पिक काढा. लिहून झाल्यानंतर सांगा मला. तुम्हाला सेकंड सोडवलं तुम्ही जे काय बघा गुडविल ऑफ द फर्म वॉज टू बी व्हॅल्यूड ऍट 3 टाइम. किती टाइम दिलं इथं? एक मिनिट. ते किती टाइम आहे वरती तिला माझं लक्षात झाकलं गेलं ते. 3 टाइम द ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट. बघा goodwill of the firm was to be valued at the 3 times the average profit of the last 5 year which was where as follow. बघा 5 वर्ष दिलेत आता. 5 वर्षामध्ये 7-8 ला प्रॉफिट आहे 20,000. 8-9 चा लॉस आहे 10,000. 9-10 चा प्रॉफिट आहे. 10-11 चा परत प्रॉफिट आहे 50,000 आणि 11-12 चा लॉस आहे. कॅल्क्युलेशन आपण सेम करणार. कॅल्क्युलेशन करताना नियम काय आपला? या ठिकाणी बघा सगळ्यात अगोदर ऍव्हरेज प्रॉफिट काढायचं. ऍव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी सूत्र आहे प्रॉफिट मायनस लॉस भागिले नंबर ऑफ इयर परचेस. प्रॉफिट मायनस लॉस भागिले नंबर ऑफ इयर परचेस. या ठिकाणी बघा
प्रॉफिट आपण घेतलाय, मग प्रॉफिट कसं येईल? 20,000, 30,000, 50,000 हे 3 प्रॉफिट होते बघा. 7-8चा प्रॉफिट आहे, त्याच्यानंतर 9-10चा प्रॉफिट आहे आणि 10-11चा प्रॉफिट आहे. तिन्ही प्रॉफिट घेतले. 2 लॉस होते. 8-9चा लॉस आहे 10,000 आणि 11-12चा लॉस आहे बघा. ते लॉस घेतले. या ठिकाणी जे प्रॉफिट होते त्यांची ऍड केली, जे लॉस होते ते दाखवले मायनस मध्ये. टोटल 5 वर्ष असल्यामुळे इथं डिवायडेशनला काय घेतलं आपण? 5. मग प्रॉफिटची टोटल केली बघा. प्रॉफिटची टोटल आली 1 लाख. त्यातून लॉस आपण 20,000 मायनस केला. डिवायडेशनला 5. मग आता 1 लाख मधून 20,000 गेले, किती आले? 80,000. 80,000 ला 5 ने डिवाइड केलं, ऍव्हरेज प्रॉफिट आला 16,000. ऍव्हरेज प्रॉफिट किती आला? 16,000. मग कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये बघा, प्रॉफिट मायनस लॉस डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर परचेस. या सगळ्यांची टोटल करायची. त्यातून आपण काय केलं? लॉस मायनस केला, 5 ने भागलं. प्रॉफिटची टोटल आली आपली 1 लाख. लॉस होता 20,000, तो मायनस करून 80,000. 80 ला 5 ने भागल्यावर ऍव्हरेज प्रॉफिट आला 16,000. आता कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविलचा फॉर्म्युला काय आहे? ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ इंटू नंबर ऑफ इयर परचेस. मग ऍव्हरेज प्रॉफिट इथं वर काढला तुम्ही, किती? 16 गुणिले नंबर ऑफ इयर परचेस इथं 3 टाइम सांगितलंय बघा वरती. सुरुवातीला पहिल्याच ओळीमध्ये गुडविल ऑफ द फर्म वॉज टू बी व्हॅल्यूड 3 टाइम द ऍव्हरेज प्रॉफिट. म्हणजे जे ऍव्हरेज प्रॉफिट आलं ते 3 वर्ष असंच कंटिन्यू राहील, असं त्याचा अर्थ असतो. म्हणजे इथं 3 टाइम दिसतंय का नाही वरती? त्या 3 टाइमला म्हणायचं ऍव्हरेज प्रॉफिट. नंबर ऑफ इयर परचेस 3 ला काय व्हायचं? नंबर ऑफ इयर परचेस. ऍव्हरेज प्रॉफिट आपण इथून घेतला 16,000. नंबर ऑफ इयर परचेस वरती दिलेलं असतं, ते घेतले 3. त्यांचा गुणाकार करायचा, मग 48,000. मग ज्यावेळेस आपण गुडविल काढण्यासाठी ऍव्हरेज प्रॉफिट आणि नंबर ऑफ इयर परचेस हा बेस असतो, ते दोन्ही घ्यावं लागतं, त्यांचा गुणाकार करावा लागतो, मग येतो आपलं गुडविल. हे झालं आपला सेकंड नंबरचा एक्झाम्पल. आता याच्यामध्ये आपण टोटल किती स्टेप केणार आहे? 2 स्टेप केल्यात. पुढची स्टेप आपल्याला पाहिजे ऍव्हरेज प्रॉफिट साठी आपल्याला आता पार्टनरचा शेअर काढावा लागतो. आता आपल्याला काय सांगितलं जातं, समजा पूर्ण ए आणि बी पार्टनर असतील, त्यांनी पूनमला ऍड केलं न्यू पार्टनर म्हणून. मग न्यू पार्टनरने किती गुडविल आणलं? कारण मी सांगितलंय ज्यावेळेस नवीन पार्टनर ऍडमिट केला जातो त्यावेळेस नवीन पार्टनर त्याच्याबरोबर काय येतो? गुडविलचे पैसे आणतो प्लस कॅपिटलचे पैसे आणतो. मग गुडविलचे पैसे आपल्याला कधी कधी देत नाहीत, कधी कधी सांगतात की एवढे रुपये त्यांनी गुडविल आणलं. पण ज्यावेळेस गुडविलचे पैसे आपल्याला देत नाही तर त्यावेळेस असं कॅल्क्युलेट करून आपल्याला ते पैसे काढावे लागतात. गुडविल कॅल्क्युलेट करायचं आणि त्याच्यामध्ये मग पूनमच्या वाट्याला किती येईल ते आपल्याला काढावं लागतं. मग त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या बघा. Poonam will pay the cash of goodwill in which will be based on 4-year purchase of the past profit of the last 5 year. 5 वर्षाचा आपल्याला प्रॉफिट दिलाय आणि बेस सांगितला 4 इयर परचेस. 4 इयर परचेस म्हणजे हे 4 ला घ्यायचं नंबर ऑफ इयर परचेस. 4 काय झाले मग? नंबर ऑफ इयर परचेस. 5 वर्षाचा आपल्याला डाटा दिलाय, 5 वर्षाचा आपण ऍव्हरेज प्रॉफिट काढणार. आणि पूनम शेअर आपल्याला किती दिलाय? 1/5. कारण जे गुडविल येणार आहे त्याच्यावर तिसरी स्टेप आपल्याला आता शिकायची की पूनमचा हिश्श्याचं किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी सुरुवात करताना बघा, आपण सगळ्यात अगोदर बघणार कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट मायनस लॉस भागिले नंबर ऑफ इयर. मग इथं कुठं प्रॉफिट लॉस काही सांगितलं का? नाही. याचा अर्थ हे सगळे प्रॉफिट आहे. जर लॉस असेल तर तसे ते उल्लेख करतात, जसं मागच्या दोन्ही गणितात लॉसचा उल्लेख केला तसं ह्या गणितात काही उल्लेख आला नाही, याचा अर्थ हे सगळे प्रॉफिट आहे. मग सगळे प्रॉफिट असल्यामुळे सगळ्यांची काय केली आपण? बेरीज केली. किती वर्ष आहेत? 1 2 3 4 5. 5 वर्ष असल्यामुळे 5 ने भागलं. मग आता या ठिकाणी बघा, आपण या ठिकाणी 2,55,000 घेतले. 2,55,000 भागिले 5 केलं. 2,55,000 भागिले 5. मग आपला ऍव्हरेज प्रॉफिट आला 51,000. ऍव्हरेज प्रॉफिट किती आला? 51,000. नीट बघा, आपल्याला पूनमचा शेअर या ठिकाणी काढायचा आहे. पूनम हा न्यू पार्टनर आहे आणि त्याला ऍडमिट केलंय आणि त्याने आपल्यासोबत किती गुडविल आणलंय हे त्यांनी कॅल्क्युलेट करून शोधायला लावलंय. मग त्यासाठी आपल्याला 5 वर्षाचा डाटा दिलाय. नंबर ऑफ इयर परचेस 4 सांगितलेत. मग 5 वर्षाचा डाटा दिल्यामुळे 5 वर्षाचा आपण इथं प्रॉफिट म्हणून बेरीज केली, त्याला भागिले 5 घेतलं. 2,55,000 भागिले 5 केलं. मग 2,55,000 भागिले 5 किती आलं? 51,000. ऍव्हरेज प्रॉफिट किती आला आपला? 51,000. आता ऍव्हरेज प्रॉफिट आल्यानंतर आपण आता गुडविल कॅल्क्युलेट करणार. गुडविल कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. मग ऍव्हरेज प्रॉफिट या ठिकाणी काढला बघा 51,000. नंबर ऑफ इयर परचेस आपल्या इथं सांगितलंय बघा 4 इयर. किती सांगितलं वरती? 4 इयर. मग तिने गुणायचा. हे झालं आपलं गुडविल. आता बघा
फर्मचं गुडविल आलं 2,04,000. फर्मचं गुडविल किती आलं 2,04,000. ह्या इथपर्यंत आपण स्टेप शिकलो होतो मगाशी. ठीक आहे. आता याच्या पुढची नवीन स्टेप काय बघा. मग आता हे फर्मला ज्यावेळेस पूनम ऍड होणार आहे, ए आणि बी ओल्ड पार्टनर आहे, आणि ज्यावेळेस ए आणि बी मध्ये ज्यावेळेस पूनम ऍड होणार आहे, पूनम ऍड झाल्यानंतर बघा आपल्याला पूनमच्या वाट्याला पण ते गुडविलचे पैसे भेटणार. कारण फर्म ज्यावेळेस गुडविल म्हणून ज्यावेळेस फर्म मध्ये पूनम ऍड होईल त्यावेळेस गुडविल बरोबर पूनमचंही नाव जोडलं जाईल. मग आता हे 2,04,000 रुपये फर्मचं गुडविल आहे. हे 2,04,000 आता तिघांमध्ये वाटलं जाईल. कुणाकुणात? ए मध्ये, बी मध्ये आणि पूनम मध्ये. कारण ए आणि बी जुने पार्टनर होते, पूनम आता त्यांच्यामध्ये नवीन येतोय. तर मग पूनम आल्यानंतर पूनमलाही त्याचे बेनिफिट भेटणार. मग 2,04,000 मध्ये पूनमच्या वाट्याला किती गुडविल आलं तेवढे पैसे गुडविलचे पूनमला कुणाला द्यावं लागतात? जुन्या पार्टनरला. त्याला म्हणतो आपण गुडविल ब्रिंग केलं. मग गुडविल ब्रिंग इन कॅश. गुडविल जर कॅश मध्ये आणलं तर किती आणलं हे शोधण्यासाठी आपल्याला पूनमचं शेअर काढावं लागेल. मग इथं माहिती आता तिसरी स्टेप बघा. ऍडमिशन आणि रिटायरमेंट मध्ये या कधी कधी 3 स्टेप आपल्याला करावं लागतात. मग त्यासाठी तिसरी स्टेप काय बघा. कॅल्क्युलेशन ऑफ पूनम शेअर इज इक्वल टू किती आलंय टोटल गुडविल फर्मचं. हे जे गुडविल आलंय वरती ते पूर्ण तिघा मिळून आहे. तिघा मिळून होतं 2,04,000. त्याच्यामध्ये पूनमचा शेअर पाहायचा. पूनमला शेअर किती दिलाय 1/5. मग 1/5 ने याला गुणायचं. मग थोडक्यात आता या 5 काय करा 2,04,000 ला भागायचं. 5 ने 2,04,000 ला भागलं की तुम्हाला उत्तर येईल 40,800. म्हणजे पूनमच्या वाट्याला 2,04,000 मध्ये 1/5 जर शेअरने पाहिलं तर 40,800 रुपये तिला मिळणार आहे. मग 40,800 रुपये ज्यावेळेस पूनम ऍडमिट होईल न्यू पार्टनर म्हणून यांच्या संस्थेमध्ये फर्म मध्ये त्यावेळेस पूनमला गुडविल म्हणून किती रुपये द्यावे लागतील? 40,800. मग या 3 स्टेप आपल्याला ऍडमिशन मध्ये काढायच्या असतात. त्यासाठी नीट लक्षात घ्या. आपल्याला सगळ्यात अगोदर ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा, त्याच्यानंतर गुडविल काढायचं, आणि मग गुडविल वर प्रश्नामध्ये आपल्याला हे शेअर दिलेला असतो. मग तो शेअर नुसार आपण गुडविल या ठिकाणी पूनमच्या वाट्याला जे असेल ते काढायचं, किंवा न्यू पार्टनर जो ऍडमिट होईल त्याच्या वाट्यात जेवढे येईल ते त्याच्या शेअरने या ठिकाणी शोधायचं. अशा पद्धतीने आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये 3 स्टेप आपल्याला घ्यायच्यात ऍडमिशन आणि रिटायरमेंट मध्ये. आलं लक्षात? इथपर्यंत 2 स्टेप म्हणजे थोडक्यात हे संस्थेचं गुडविल काढलं, आणि तिसरी स्टेप म्हणजे नवीन येणाऱ्या पार्टनरचा हिस्सा आपण काढला. ठीक आहे, लिहून घ्या. मग आता नेक्स्ट असणार आहे वरती प्रश्न दिलाय गुलाबराव शेअर इन गुडविल. सेम असाच प्रश्न आहे. गुलाबराव शेअर इन गुडविल इज टू बी कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ 2 टाइम एव्हरेज प्रॉफिट. किती टाइम सांगितलं? 2 टाइम. 2 टाइम झाला आपला नंबर ऑफ इयर परचेस. 2 टाइम द एव्हरेज प्रॉफिट फॉर द प्रेसिडिंग 3 इयर. किती वर्ष सांगितले? 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला बघा. आपल्याला किती वर्ष दिले? 3 वर्ष. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 वर्ष नंबर ऑफ इयर परचेस दिलाय. आणि गुलाबरावचा रेशो आपल्याला काढायचा आहे 2/10. 2/10 म्हणजे भाग दिल्यावर 1/5 होईल ना, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा ऍव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे. ऍव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी आता हे सगळे प्रॉफिट आहे, काही सांगितलं नाही याचा अर्थ प्रॉफिट मानायचे. मग 3 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज करायची भागिले 3. मग 3 वर्षाचा प्रॉफिट आला 24,000 भागिले 3. भाग करायला 8,000. किती आला? 8,000. मग आता कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविलचा फॉर्म्युला वापरा. गुडविलचा फॉर्म्युला आहे ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. मग या ठिकाणी ऍव्हरेज प्रॉफिट घेतला आपण 8,000. नंबर ऑफ इयर परचेस वरती 2 टाइम दिलेला आहे बघा. 2 टाइम म्हणजे इथं 2 घ्यायचे. कधी कधी 3 टाइम असेल तर 3 घेतो आपण. मग 8,000 गुणिले 2 घेतला त्याला 16,000. किती आला? 16,000. 16,000. मग आता हे 16,000 सगळं मिळून गुडविल आलं, तिघं मिळून. जुने 2 पार्टनर आणि नवीन गुलाबराव. मग आता गुलाबराव त्याच्या वाट्याला जेवढं येईल तेवढं तो गुडविलचे पैसे घेऊन येतो. मग त्यासाठी गुलाबरावचा शेअर काढावा लागतो. मग गुलाबराव शेअर कसा करणार आपण? तर 16,000 गुणिले वरती इथं 2/10 सांगितलं का नाही? मग 2/10 म्हणजे भाग दिल्यावर किती येईल? 1/5. 2 ने जर 10 ला भागलं तर 1/5 राहील. म्हणून इथं 16,000 ला 5 ने भागलं 1/5 नुसार त्याचा रेशो येतला 3,200. त्याचं वाटेल किती आलं गुडविल? 3,200 रुपये. मग गुलाबरावचा शेअर या ठिकाणी आलाय 3,200. मग 3,200 रुपये आपण काय करणार या ठिकाणी गुडविल म्हणून तरी कॅश मध्ये तो जुन्या पार्टनरला आणून देणार. अशा पद्धतीने आपल्याला या 3 स्टेप कॅल्क्युलेट करायच्या गुडविल काढताना. पहिला ऍव्हरेज प्रॉफिट, दुसरा गुडविल कॅल्क्युलेशन, आणि तिसरा शेअर ऑफ पार्टनर्स. अशा 3 स्टेप आहेत. या 3 स्टेप मध्ये गुडविल कॅल्क्युलेशन करावं लागतं. कधी कधी गुडविल आपल्याला ऍडमिशन मध्ये सांगतात ते 20,000 आणले, 30,000 आणले. जर सांगितलं नाही तर अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन देतात. ह्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला कॅल्क्युलेशन करून ते गुडविल शोधावं लागतं. ठीक आहे, आता बंद होऊन जाईल.
आजचं आपल्याला एवढंच पाहायचं होतं.